नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण मस्त अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या बघणार आहोत. तर एकदम पांढऱ्या शुभ्र आणि तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट न होणाऱ्या आणि एकदम चौपट फुलणाऱ्या ह्या पापड्या आपण इथे आज बनवणार आहेत. तर तुम्ही बघू शकता तेलात टाकल्याबरोबर किती दुप्पट तिप्पट ही पापडी फुलत आहे आणि एकदम तोंडात टाकताच विरघळणारी ही पापडी तयार होती. तर लगेच आता आपण रेसिपीकडे वळूयात. तर तुम्हाला मी आणखीन एक पापडी तळून दाखवते. तर बघू शकता अशी मी ही पापडी तळून दाखवत आहे तुम्हाला. अगदी तुम्ही चौपट ही पापडी म्हणू शकता. फुललेली आहे. अजिबात तेलकट न होणारी, तोंडात टाकताच विरघळणारी आणि करायला एकदम सोप्या पद्धतीने आपण ही पापड्या तयार केलेल्या आहेत. तर इथे काय करायचं आहे, एका भांड्याने मोजून आपल्याला इथे साबुदाणा घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला आत्ता ते भांडं दाखवलं नाही, पण मी पाणी टाकते वेळेस तुम्हाला त्या भांड्याने दाखवते. तर आता आपण काय करूयात, स्वच्छ हे साबुदाणा जो आहे का एकदा 2-3 पाण्याने धुवून घेऊयात आणि नंतर स्वच्छ पाणी घालून याला रात्रभर असंच भिजत ठेवणार आहोत आपण. तर इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी चालते. एकदम आपण खिचडीसाठी जसा साबुदाणा भिजू घालतो त्या पद्धतीने किंवा थोडं त्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं तरी काहीच हरकत नाही. तुम्ही तेवढं घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. तर बघू शकता साबुदाणा छान असा फुललेला आहे आणि हा साबुदाणा मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो फुलून किती बघू शकता दुप्पट-तिप्पट झालेला आहे. आता हा साबुदाणा आपल्याला काय करायचा आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे. आपल्याला हा साबुदाणा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. आता थोडंसं पाणी घालूयात आणि याला बारीक करून घेऊयात. तर तुम्हाला वाटते वेळेस थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. पण इथे जर तुम्ही जास्त पाण्याचं प्रमाण घातलं तर तुम्हाला शिजते वेळेस पाण्याचं प्रमाण कमी घालावं लागणार आहे. तर आता आपण ही जे भांडं आहे का मी या डब्यानेच मोजून साबुदाणा घेतला होता. 1 डब्बाभर माझा साबुदाणा आणि वजनी अर्धा किलो हा साबुदाणा आहे. तर आता आपल्याला इथे 5 पट पाणी घालायचं आहे. मी इथे 5 डब्बे याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. आता तुम्ही जर साबुदाणा आपण दळते वेळेस थोडंसं तुम्ही जास्त जर पाणी वापरलं तर तुम्हाला इथे पाणी थोडंसं कमी वापरावं लागणार आहे. त्यामुळे दळते वेळेस थोडंसं कमीच पाणी वापरा. आता आपण काय करूयात, हे पाण्याला उकळी आलेली आहे. आपण हे 5 पट पाणी ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये अजिबात आपल्याला दुसरं काहीही घालायचं नाही. तुम्हाला जर हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा तर घालू शकता. पण मी अगदी पांढरा शुभ्र होण्यासाठी याच्यामध्ये मीठच घातलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने जर साबुदाण्याच्या पापड्या केल्या तर एकदम अशा छान पांढऱ्या शुभ्र आणि तळल्यानंतर जशा आपण गव्हाच्या चिकाच्या पापड्या करतो का त्या पद्धतीने ह्या पापड्या होतात. आता मी ह्याच्यातलंच थोडंसं पाणी साबुदाण्यामध्ये घालून घेतलं होतं आणि आता तो साबुदाणा आपल्याला पूर्ण असा थोडा-थोडा ओतून घ्यायचा आहे आणि पळीने असं छान असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. आपल्या ह्या गुठळ्या मोडत-मोडत हा साबुदाणा छान असा शिजवून घ्यायचा आहे. तुम्हाला अगोदर एकदम पातळ हा साबुदाणा वाटेल, पण नंतर शिजल्यानंतर व्यवस्थित असं होतं. एकदम योग्य पाण्याचं प्रमाण आहे हे. आणि एकदम चवीला तर एकदम भन्नाट अशा ह्या पापड्या लागतात. तुम्ही उपवासाऐवजी अशाही मध्यंतरी तळून खाल्ल्या तरी पण खूप मस्त अशा ह्या पापड्या लागतात तर आता आपल्याला असं हलवीत आपल्याला हा साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. अजिबात गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत आणि तुम्हाला जर थोडंसं वाटत आहे, पण तो साबुदाणा आपण दळलेला आहे का त्याच्यामुळे थोडंसं ते पांढरं-पांढरं त्याच्यामध्ये दिसत आहे. आता ह्या छान अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर पळीने अवघड जात असेल तर तुम्ही ते छोट्या विस्कने सुद्धा हे ढवळून घेऊ शकता. आता याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. अगोदर गुठळ्या मोडून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याला झाकण लावून एक 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. छान असं ह्या पद्धतीने ढवळीत आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे. तर मी अगोदर पळीने आणि नंतर असं विस्कने फिरवून घेत आहे. तुम्ही बघू शकता अगोदरल्यापेक्षा किती घट्टसर आपलं हे मिश्रण झालेलं आहे. अगदी 2-3 मिनिटं मी ते तसं ढवळून घेतलं. त्याच्या गुठळ्या वगैरे मोडून घेतल्या आणि थोड्या बारीक गुठळ्या वाटत होत्या, तर मी असं विस्कने याला हलवून घेत आहे. जेणेकरून सर्व गुठळ्या ज्या आहेत का याच्या व्यवस्थित अशा मोडल्या जातील. आता याला एखाद मिनिट असं ढवळून घेऊयात आणि नंतर आपल्याला ह्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त असा साबुदाणा आपला शिजल्यानंतर
असं आपल्याला चकाकी येते आपल्या साबुदाण्याला. एवढं काही आपल्याला अवघड नाही साबुदाणा शिजला का ओळखण्याची. मी तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवणार आहे याच्यामध्ये. तर बघू शकता मस्त चकाकी आलेली आहे आपल्या साबुदाण्याला आणि पातेलं अगदी आपलं हे भरलेलं आहे. अशा पद्धतीने पापड्या केल्या तर खूप साऱ्या पापड्या होतात हां. आता मी तुम्हाला दुसऱ्या 2 पद्धती दाखवते. आपण आता हा पळीतला साबुदाणा ओतून घेऊयात आणि बघू शकता असा साबुदाणा व्यवस्थित त्याची थोडासा तार होत आहे. असं झालं की समजायचं आपला साबुदाणा शिजला म्हणून. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जवळसुद्धा धरून दाखवते. अगदी बघू शकता त्याचा थोडासा तार आलेला आहे. या पद्धतीने जर साबुदाणा झाला तर शिजला म्हणून समजायचं. आणि आणखीन एक तुम्हाला मी इथे पद्धत दाखवत आहे. असं पाणी घ्यायचं आहे, थंडच पाणी घ्यायचं आहे, हाताला लावून घ्यायचं आहे आणि हात असा साबुदाण्यावर टेकवून घ्यायचा आहे. अजिबात साबुदाणा हाताला चिटकत नाही, की समजायचं आपला साबुदाणा व्यवस्थित असा शिजलेला आहे. कोणतेही शिजवणीचे पदार्थ तुम्हाला जर समजत नसतील तर तुम्ही ह्या 2 पद्धती नक्की वापरू शकता. तर आता आपण काय करूयात वरती याला साबुदाण्याच्या पापड्या घालायला घेऊयात. तर इथे मी गॅलरीमध्ये एक कपडा आणि त्याच्यावर एक पॉलिथिन अंथरून घेतलेली आहे आणि आता ह्या पापड्या आपल्याला याच्यावर पसरवून घ्यायच्या आहेत. अगदी आपल्याला ह्या पापड्या पातळसर अशा नाही घालायच्या. जरी तुम्हाला आता ह्या जाड वाटत असतील तरीही पण वाळल्यानंतर ह्या एकदम पातळ अशा ह्या पापड्या तयार होतात हां. अगदी मी अर्धी पळी हे बॅटर आहे का ते घालून घेत आहे. आणि एकदम छोट्या नाही आणि एकदम मोठ्या साईजच्या नाही, मीडियम साईजच्या मी ह्या पापड्या घालत आहे. मस्त अशा ह्या पापड्या तयार होतात हां. तुम्ही एक वेळ ह्या नक्की करून बघा. वर्ष 2 वर्ष ह्या आरामात टिकतात हां. खराब वगैरे होत नाहीत हां, अजिबात. आणि आपल्याला ह्या कडकडीत उन्हामध्ये सुद्धा वाळवून घ्यायच्या आहेत हां. आपल्याला ह्या 2 दिवस पापड्या वाळवायला लागतात हां. आता ह्या काय करायचं पूर्ण पापड्या घालून घेऊयात आपण आणि नंतर दुपारी याला उलथवून सुद्धा घ्यावं लागतात आपल्याला. आता ह्या मी पूर्ण पापड्या घालून घेतलेल्या आहेत आणि ह्या पापड्या पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला ह्या उलथवून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर दुसऱ्या बाजूने वाळवून घ्यायच्या आणि नंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या. आता बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या ह्या पापड्या तळलेल्या आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि अजिबात मोडल्या वगैरे नाहीत ह्या पापड्या. एकदम जशाच तशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि अगदी तुम्ही बघू शकता टोपलीभर आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा ह्या खुसखुशीत वर्षभर टिकणाऱ्या ह्या साबुदाण्याच्या पापड्या तुम्ही या उन्हाळ्यात नक्की बनवून बघा आणि तुमचे जे विचार आहेत का ते माझ्यासोबत नक्की शेअर करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात ते पण मला नक्की सांगा. तर बघू शकता मस्त अशा आपल्या पापड्या चौपट फुलणाऱ्या तयार झालेल्या आहेत आणि व्हिडिओ खूप मेहनतीने बनवलेला आहे. त्यामुळे तुमचं एक लाईक नक्की एक लाईक करा तुम्ही व्हिडिओला. तर आता आपण ह्या पद्धतीने सर्व पापड्या तळून घेऊयात. तुम्हाला जशा उपवासाला लागतील तशा तुम्ही तळून खाऊ शकता. काय 2 वर्ष आरामात ह्या साबुदाण्याच्या पापड्या टिकतात नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.